कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बस काय काम करायचंय मी? आपली डील काय आहे मी तुला आधीच सांगितलेलं आहे, हो, पण परत एकदा उजळणी करणं गरजेचं आहे म्हणून सांगतो। तुला पहिलं आणि शेवटचं सांगतो, फक्त माझं ऐकायचं। मीच तुझा बॉस आणि हे कधी विसरायचं नाही। सारंग आणि मेहेंदळी कुटुंबाला आपल्या जाळ्यात ओढून, आणि हा सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या प्रक्रियेत तुला लग्न करता येणार नाही हे लक्षात ठेव। डोंट वरी सर, लक्षात आहे माझ्या। आणि तसंही लग्न वगैरेच्या भानगडीत मी पडतच नाही, आपला पॅटर्नच नाहीये ना तो। मला फक्त प्रेमाचं नाटक करायचंय। बरोबर। आणि भविष्यात चुकून लग्नाचा विचार जरी केलास ना तरी हे सगळं नाटक आम्ही उघड करू। कसं आहे, माणूस आहेस, चूक होऊच शकते, त्याचा परिणाम वाईट होईल, यात आमचं काहीही नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेऊच। मॅडम, तुम्ही त्याची काळजी करू नका, ट्रस्ट मी। डील डन। ठीक आहे, तर मग करार झाला म्हणायचा। नमस्कार नमस्कार। नमस्कार नमस्कार। आमच्यासारख्या गरीबाच्या घराला तुमचे पाय लागले हे आमचं भाग्यच। या 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 बरं का, आमच्या ताराने हे गिफ्ट खास कस्टमाइज करून तुझ्यासाठी अर्जंटली मागवून घेतलंय। तुला हे गिफ्ट आवडलंच पाहिजे हा। पण तारा, या गिफ्ट पेक्षा ना तू माझ्यासाठी एखादं गाणं म्हटलीस ना तर मला याहून जास्त आनंद होईल। तारा, गाणं ग एखादं गाणं प्लीज। तारा नाही गाऊ शकणार आता। अगं कसं आहे, तुला माहितीच आहे ताराचं स्केड्यूल किती बिझी असतं। आज तर 2 शो बॅक टू बॅक केले ताराने, आणि त्यात आता उद्या पुन्हा रेकॉर्डिंग आहे, आणि रेकॉर्डिंग आहे म्हटल्यावर थोडी घशाची काळजी पण घ्यायला हवीच ना। त्यामुळे आत्ता यावेळेस राहू दे, पण नेक्स्ट टाइम नक्की। तारा, तुझ्याबरोबर ती सावली असते ना, तिने कसलं भारी गाणं म्हटलं आहे इथंच।
माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे. हे बघा. बघा किती भारी म्हटलं की नाही तिने. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी. मला असं एक्झॅक्ट वर्णन नाही करता येणार. माझे सासर पंढरी. पण जेव्हा जेव्हा मी ताराचं गाणं ऐकतो ना तेव्हा तेव्हा रखुमाई स्वर्गीय आनंद मिळतो. होनिया, रखुमाई होनिया, मन उभे विटेवर. अगं सारंग दादा तुझ्या तारा मॅमचा सगळ्यात मोठा फॅन आहे. जेव्हा मी विठ्ठलाची गाणी ऐकतो ना तेव्हा असं वाटतं की कोणीतरी आर्त मनाने विठ्ठलाची आळवणी करतंय. विठ्ठला बाबतीतली एवढी भक्ती मी आजपर्यंत कधीच पाहिली नाही. मला नेहमी वाटायचं की या आवाजामध्ये ना काहीतरी रहस्य दडलंय. माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. मला आज कळलं की ताराच्या आवाजामागे कुणाचा हात आहे. कुणाचा हात म्हणजे? ताराच्या आईचा, भैरवीजींचा. भैरवीजींनी एवढे कष्ट घेतलेत म्हणून तर तारा आज एवढं छान गाऊ शकते. कष्ट आहेत ते आणि ते दिसतात. ताराच्या प्रत्येक सुरात झळकतात. दादा हिला इंजेक्शन तर दिलं पण चहा कॉफी काहीच दिली नाही. म्हणजे कॉफी बिस्किट असं देतात ना. ते ब्लड डोनेट केल्यावर देतात. अच्छा पण मग ॲटलिस्ट हरळ पाणी तरी द्यायला हवं होतं. थांबतो पुढे. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.